दिवसापासून आला. अपेक्षा ठेवण्याचा अर्थ नाही. तुम्ही बोला, वाटलं तुमची काय भावना असेल तर बोला. तुम्ही तेवढी प्रशासनापर्यंत पाठवतो तुम्ही. हां, जय हिंद सर. सर, न काय करता न काय मागता अचानक ह्याने अतिक्रमण आणले, आमच्या गोरगरिबावर अन्याय केले. आम्ही करून खायला फुटपाटवर, तरी पण ह्याने ऐकलं नाही. आमचं सगळं उद्ध्वस्त करून टाकले. आता आम्ही कुठं जायचं? काय नुकसान झालं? नुकसान काय झालं सांग. सगळं शेड काढून टाकले. मशीन पंक्चरची आमची वाटलं किती नुकसान आहे? 40,000 रुपयाची मशीन होती. सगळं मातीत झालेले. अगोदर काय येऊन सांगितलं होतं का नगरपालिकेने आपल्याला हे काढणार आहे म्हणून? कोण सांगितलं नाही, नोटीस दिलं नाही. असा अचानक याने अन्याय केला आमच्यावर. तुम्हाला अगोदर सांगितलं असतं तर तुम्ही काढलं असतं का? अगोदर सांगितलं तर आम्ही काढून ठेवलं असतं, आम्हाला नोटीस दिलं असतं तर. जय हिंद, जय महाराष्ट्र. ह्याच्या पुढे काय आम्ही बोलू शकत नाही. आमचं नुकसान झालं आहे. आता तुम्ही काय करायची, आम्हाला मदत करा किंवा काय करा. बस. नगरपरिषद तुळजापूरकडून ही जी अतिक्रमण हटावची मोहीम पार पडलेली आहे, त्याच्या दोन बाजू आहेत. एक बाजू जी अशी आहे की प्रशासनानं सांगितलेलं आहे की आम्ही या सगळ्याच लोकांना अगोदर सूचना दिलेल्या आहेत. स्पीकर फिरवून इन्फॉर्मेशन दिलेली आहे की आपण आपलं अतिक्रमण काढून घ्यावं म्हणून. परंतु प्रत्यक्ष आज काढल्यानंतरची परिस्थिती ऐकली तर लोक म्हणत आहेत की आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला काढून घेण्यासाठी वेळ दिला नाही, अशा आता लोकांच्या तक्रारी आहेत. परंतु वास्तवात अतिक्रमण करणं हाच गैरप्रकार आहे. त्याच्यामुळं जर आता तक्रार कोणी करत असेल तर त्याला फारसं महत्त्व राहत नाही कायद्यामध्ये. कारण अतिक्रमण हे तात्पुरतंच असायला पाहिजे किंवा असतं. कायद्यानं त्याला स्थिर करता येत नाही. आणि जिल्हा प्रशासन असेल किंवा राज्य पातळीवर अनेक ठिकाणी आज अतिक्रमण हटावच्या मोहिमा राबवल्या जात असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये मिळत आहेत. तुळजापूरमध्ये अभूतपूर्व असं हे अतिक्रमण हटाव झालेलं आहे. आता आपण कमानवेस परिसरामध्ये जे सुंदराबाई परदेशी दवाखाना आहे त्या ठिकाणी आहोत. या दवाखान्याच्या चारी बाजूनी अतिक्रमण केलेलं आहे आणि आज नगरपालिकेनं हा दवाखाना मोकळा करण्याचा निर्णय घेतल्याच्या उद्देशानं इथलं पाठीमागेपर्यंतचं रोडच्या खाली जे दवाखान्यापर्यंतचं अतिक्रमण आहे ते सक्तीनं काढलेलं आहे. लोकांची पत्र्याची, शेडची, मशिनरीची नासधूस करून हे अतिक्रमण काढलं गेलेलं आहे. त्यांना कुठलाही वेळ दिलेला नाही. प्रशासन जरी म्हणत असलं की त्यांना आपण सूचित केलेलं आहे, परंतु लोकांनी देखील तेवढ्या गांभीर्यानं घेतलेलं नाही. कारण 50 वर्षापासून ही लोक इथंच राहतात, व्यापार करतात किंवा अतिक्रमण करून आपला उदरनिर्वाह चालवतात. परंतु त्यांना याची जाणीव एवढी तीव्रतेने नसावी की हे अतिक्रमण एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे कुणालाच थांगपत्ता त्याचा नाही. न भूतो न भविष्यती हे आहे. मंदिर परिसर, आता हा व्हिडिओ मंदिराच्या परिसरातला आहे, महाद्वाराच्या समोरचा आहे, ज्या ठिकाणी प्रचंड गर्दी, प्रचंड हॉकर्सची गर्दी, काठीवाले असतील, दोरे गंडे विकणारे लोक, बांगडीवाले असतील, परडीवाले असतील, त्याच्यानंतर रस्त्यावर प्रासादिक दुकान थाटून व्यवसाय करणारे असतील, कानातले किंवा अलंकार विकणारे काही लोक असतात तिथं. आता समजा गारेगारचा गाडा दिसतोय हा या ठिकाणी, असे पाणीपुरीवाले असतील. म्हणजे सगळ्यांनीच या ठिकाणी गर्दी केलेली आहे. भाविकांची गर्दी इथंच, व्यापाऱ्यांची गर्दी इथंच, दुकान बाजारपेठ इथंच, आणि पाऊल टाकायला जागा नसावं अशी या ठिकाणी परिस्थिती आहे. इथं प्रचंड गैरसोय लोकांची होते, अस्वच्छता आहे, चपलांचा ढीग असतो, कचऱ्याचा ढीग असतो, त्याच ठिकाणी सगळा पारड्यांचा देखील ढीग असतो. त्यामुळं तुळजापूरची खूप बदनामी होते, लोकांची नाराजी असते. खऱ्या अर्थानं नगरपालिकेनं हे अतिक्रमण हटावचं जे भव्य दिव्य पाऊल उचललं आहे ते प्रशंसनीय आहे, अभिनंदनास पात्र आहे. प्रशासनाचं या निमित्तानं सर्वच प्रसारमाध्यमांनी देखील कौतुक केलेलं आहे. थोडंसं लोकांचं नुकसान अशा प्रसंगामध्ये होतं, त्याच्यामुळं उलटसुलट आणि नाराजी आणि थोडं चांगली बाजू दोन्ही प्रतिक्रिया उमटत असतात. त्याला आता नाविलाज आहे. परंतु नगरपालिकेनं देखील जरी म्हटलेलं असलं किंवा आम्ही लोकांचं समाधान केलं आहे, परंतु
खालच्या पातळीवरचा कर्मचारी नेमका जमीन पातळीवर कसा वागतो हे मुख्याधिकाऱ्याला किंवा जिल्हाधिकाऱ्याला किंवा नगराध्यक्षांना माहीत नसतं. बऱ्याच वेळेला काय होतं, कर्मचारी काहीतरी बोलून जातात, काहीतरी घटना करून जातात आणि त्याचा फटका मात्र प्रशासनाला सहन करावा लागतो. असं देखील आलेलं आहे. अनेक वेळेला पब्लिकमधून देखील राग व्यक्त होतो आणि कर्मचाऱ्यांना त्याचा परिणाम सहन करावा लागतो. त्याच्या काही तसं बघायला हा नाजूक विषय आहे. उलट आणि खऱ्या अर्थाने गावाचं मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण काढण्याचं काम नगरपालिकेने केलेलं दिसून येत आहे. त्याच्यामध्ये सातत्य राहणं लोकांना अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये फारसा आर्थिक व्यवहार होऊ नये अशी देखील व्यापाऱ्यांची नागरिकांची मागणी आहे. नाममात्र वार्षिक दर असावा, काहीतरीच्या बाहेर होतही फसवणूक असणार लोकांच्या यांच्यासाठी. परंतु मोठी रक्कम जर करून पुन्हा ह्याच्यामध्ये गुत्तेदारी आणि ते सगळे जर रस्त्यावर गाड्यांना जे पावत्या तुम्ही करता त्याच्याप्रमाणे जर हे होऊ लागलं तर याचे परिणाम नगरपालिकेला देखील भोगावे लागणार आहेत पुढच्या काळात. आज जरी लोक त्यांच्या चुका असल्यामुळे गप्प बसलेले आहेत, परंतु उद्या लोकांच्या हातामध्ये ज्यावेळेस काही अधिकार येतील त्यावेळेस ते शस्त्र म्हणून नगर परिषदेच्या विरोधामध्ये वापरू शकतात. याची देखील जाणीव सगळ्यांनाच आहे, नाही असं नाही. कारण एवढी मोठी कामगिरी करायची म्हटल्यानंतर प्रशासनानं आणि सगळ्या लोकप्रतिनिधींनं ही तयारी ठेवलेलीच असणार आहे. कारण किती वर्ष अतिक्रमणाला तुम्ही डावलणार आहेत आणि तेवढं करून पुढं जाणार आहात. आज जो निर्णय झालेला आहे तो अत्यंत चांगला, शहरासाठी चांगला निर्णय आहे. व्यापाऱ्याचा आज नुकसान झालेलं आहे मान्य, परंतु हे करणं तेवढंच करायचं. परंतु याच्यामध्ये देखील काही मातब्बरांना काही बोटावर मोजणे ते मंदिरासमोरचे असतील, आरे चौकातले असतील, बसस्टँडसमोरचे असतील, बॉल रोडचे असतील, असं करू नका. जो न्याय गरिबाला दिला आहे तोच न्याय धनाढ्याला दिला पाहिजे. श्रीमंत लोकांना देखील तसाच न्याय दिला पाहिजे किंवा त्याला 1-2 तासाची वेळ देऊन काढण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे, भाग पाडलं पाहिजे. अन्यथा प्रशासनाच्या विरोधातला संताप आणखी वाढू शकतो. दुजाभाव केला असा आरोप त्यांच्यावर होऊ शकतो. आज अत्यंत कमी प्रमाणात आहे तो वाढू देऊ नये अशा प्रकारची देखील अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करायला काही हरकत नाही. नेमकं याचे फायदे काय आहेत आपल्याला 15-20 दिवसात किंवा 1 महिन्याभरामध्ये आपल्याला समजू शकणार आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे सगळ्यांची सावली निघून गेलेली आहे. त्याच्यामुळं व्यापाऱ्यांना, भाविकांना या उन्हाचा त्रास सहनच करावा लागणार आहे. परंतु दुसरी बाजू अशी आहे की हे सगळे गर्दीने व्यापलेले आणि अतिक्रमणाने व्यापलेले रस्ते, चौक, परिसर आज मोठे झालेले पाहून सगळ्यांनी थोडंसं समाधान व्यक्त केलेलं आहे. नाही म्हटलं तरी आपण प्रशासनाचं या अतिक्रमण काढण्याच्या भूमिकेबद्दल स्वागतच केलं पाहिजे. आपण त्याच्यामध्ये कुचराई करता कामा नये. म्हणून नगर परिषदेच्या सर्व प्रशासनाला, त्या सगळ्या नगर परिषदेच्या बॉडीला, टीमला आम्ही देखील धन्यवाद देतो की चांगला आहे. शहरासाठी आवश्यक असलेला निर्णय आपण राबवलेला आहे. अशाच प्रकारचा निर्णय आपण डिजिटल लावण्याच्या अनुषंगाने देखील करावा. सर्व डिजिटल असेच काढून टाकावे आणि मर्यादित डिजिटल लावण्याचं परवानगी द्यावी. एका चौकामध्ये किती डिजिटल असावे त्याला थोडीशी मर्यादा करावी आणि त्याप्रमाणे परवानगी द्यावी. देऊच नाही असं नाही, त्याला देखील मर्यादा असावी. जसं अतिक्रमणाचं गांभीर्य लक्षात आलं तसं त्या डिजिटलचं अतिरेक होईपर्यंत न वाट पाहता त्याच्यासाठी एक चांगलं धोरण नगरपालिकेनं बनवावं. आणि मित्रांनो, खूप प्रचंड मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी होते आहे. आता रेल्वेचं निर्माण होण्याच्या वाटेवर आहे. ही बघा किती मोठी गर्दी आहे. याच्यामध्ये आणखीन अशीच वाढ होणार आहे. त्याच्यामुळे ही गर्दी लक्षात घेता शहराचा आकार वाढवणं गरजेचं आहे. मंदिराचा आकार वाढवणं गरजेचं आहे. लोकांना जास्त त्रास कमी होईल याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि त्याला शासनाच्या, प्रशासनाच्या निर्णयाला जनता म्हणून, तुळजापूरकर म्हणून आपण आपली काही एक बांधिलकी पाळणं देखील तेवढंच गरजेचं आहे. त्याच्याशिवाय हे शहर सुंदर आणि सुशोभित दिसू शकणार नाही.
मंदिर सर्व बाजूनी शहर वाढलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आता प्रशासनानं घेतलेली आहे. काही अडचणीचे मुद्दे असल्यामुळं प्रशासन उघडपणे बोलत नाही, परंतु वाढती गर्दी लक्षात घेता आणि कोणावरही अन्याय होऊ नये अशा प्रकारची भूमिका मांडत असताना शासनाला सर्वसमावेशक निर्णय करावाच लागणार आहे. जिल्हाधिकारी महोदय असतील, आमदार महोदय असतील, नगराध्यक्ष महोदय असतील, ही सगळी मंडळी आज ना उद्या या संदर्भात खुल्याने बोलणार आहेत आणि या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. कारण ही गर्दीच एवढी मोठी प्रचंड आहे की या गर्दीचं नेमकं नियोजन कसं करायचं असा मोठा प्रश्न प्रशासनाच्या समोर आहे. अनेक वेळेला रात्री 9 वाजता दर्शन बंद करण्याची वेळ म्हणजे प्रवेशाचा दरवाजा बंद करण्याची वेळ प्रशासनाच्या माध्यमातून आलेली आहे.